तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिका आता एका निर्णायक वळणावरती येऊन ठेपलेली आहे आणि इथेच खऱ्या अर्थाने दोन दुश्मन म्हणजे खरं तर ते एकमेकांचा मित्र असण्याची जे काही आता नाटक करत आहेत ती नाटकं आता सगळी संपवून आता स्वतः राजेश इकडे वल्लरीचा पर्दाफाश करणार आहे। हो प्रेक्षकांनो, राजेशने जे चांगुलपणाचा बुरखा आता समोर आणलेला आहे तो बुरखा आता इकडे कितीही खोटा असला पण ते करत असताना त्यांनी आता आपला चांगुलपणा सिद्ध करण्यासाठी वल्लरीचं सगळं कारस्थान एका झटक्यामध्ये उघडकीला आणलेलं आहे। आता राजेशने हे सगळं कसं केलंय किंवा आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या आता गुडबुक मध्ये येण्यासाठी म्हणा किंवा आता या सगळ्यामध्ये वल्लरीचा काटा काढण्यासाठी म्हणा, हे सगळं केलेलं आहे ते म्हणजे स्वतः राजेशने। हो प्रेक्षकांनो, आणि आता सगळ्यांच्या समोर वल्लरीचा खरा चेहरा तर आणलाय पण त्याचबरोबर रमाकांत राजेश शिर्के यांना सुद्धा आता मात्र इकडे तो समोर घेऊन आलेला आहे। पण राजेशने हे सगळं कसं केलंय, नक्की काय घडलंय, रमाकांतला घेऊन आल्यावरती मग पुढे काय धमाका झालेला आहे, कसे वल्लरीचे 12 वाजलेत सगळं पाहू आपण। तर आता पाहिलंय की सगळेच लोक आता इकडे ईश्वरी आणि अर्णव यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत आणि त्याच वेळेला आता मात्र बाजू घेत इकडे आता राजेशने सांगितले की मुळातच आईने ही चूक केली, त्याची शिक्षा आपण मुलीला देणं हे कितपत योग्य आहे। आणि त्याच वेळेला मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आता ईश्वरी मॅडमची आई सुद्धा हे सगळं करू शकत नाहीये, त्या स्वतःच इतक्या चांगल्या आहेत, त्यांची आई असं असू शकत नाहीये। मुळातच या सगळ्यामध्ये आपण त्यांच्यावरती जे काही खोटे नाटे आरोप करतोय ना तर ते आरोप आपण आता थांबवायला पाहिजेत। यावरती आता अंजली चिडते, काय ग, स्वतःच्या नवऱ्यावरती तर आता कर्णीटोणा केलाच आहेस, स्वतःच्या नवऱ्याला तर या सगळ्यामध्ये गोड बोलून भुलवलेस, पण आता माझ्या नवऱ्यावरती काय केलेस आणि त्याला कसं काय या सगळ्यामध्ये अडकवलेस, मला तर कळतच नाहीये की इतकी कर्णीटोणा तू कशी काय करू शकतेस। आणि त्यावरती मग आता इकडे अंजलीचा इतकाच रागा बघून लगेचच राजेश सांगायला लागतो, हे बघा तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये त्रागा करून घेताय, म्हणजे खरं सांगायचं तर आता मी तुम्हाला जे काही सांगतोय ते नीट ऐका। अहो मला जे काही वाटलं ना तेच फक्त बोलण्याचा मी प्रयत्न करतोय, तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये अजिबात हे करू नका असं म्हटल्यावरती मग आता अर्णव सांगतोय, कुणी कितीही काही सांगितलं तरी मी स्वतः ईश्वरीला निर्दोष सिद्ध करणार म्हणजे करणारच असं म्हणत त्यांनी आता खूपच मोठा धमाका केलेला आहे। बरं आता हे सगळं चालू असताना मग कुणाचंच काही चालत नाहीये आणि अर्णवने सांगितले ठीक आहे, फक्त एक आठवड्यात ईश्वरी आता निर्दोष आहे हे सत्य जर मी सिद्ध करू शकलो नाही तर मात्र काहीही झालं तरी सुद्धा मी हिला स्वतःहून घराबाहेर काढेन किंवा तिला तिच्या माहेरी पाठवेन असं म्हणत अर्णवने आता सगळ्यांना 1 आठवड्याची मुदत घेतलेली आहे। आता इकडे राजेश विचार करत या गोष्टीचा आता मला फायदा करून घ्यायला पाहिजे। प्रेक्षकांनो, राजेशची स्मृती गेलेली नाहीये, ही गोष्ट आपल्या लक्षात त्याच वेळेला आलेली असते ज्या वेळेला आता इकडे रिया असं नाव घेतल्यावरती त्यांनी आता पटकन म्हणजे गोवा असं नाव घेतल्यावरती त्यांनी आता रिया असं पटकन आणि त्यानंतर रियाचं रिअल इस्टेट असं करत त्यांनी आता बरोबर रीतीने हे सगळं बदललेलं असतं। आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे राजेशला सगळंच आठवतोय, राजेश फक्त आणि फक्त नाटक करत आहे हे सत्य आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे। मग त्याच वेळेला राजेश आता विचार करतो ही संधी आहे, ईश्वरी आणि आता अर्णव यांच्या मनामध्ये घर करण्याची म्हणा किंवा यांना आता इकडे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आपण खरे आहोत किंवा आपण खऱ्याचीच बाजू देतोय आणि सगळंच विसरून आता त्यांच्या सोबत आहोत हे जाणीव करून देण्याची हीच लक्षात आहे। आणि त्याच वेळेला त्याला आठवतं की ईश्वरीच्या हातामध्ये असलेला तो रमाकांतचा फोटो आणि त्याला सगळी कारस्थानं पण माहिती असतात आणि याच कारणास्तव आता मात्र वल्लरीची कारस्थानं माहिती असल्या कारणाने त्यांनी आता बरोबर रीतीने वल्लरीला अडकवायचं ठरवलेलं आहे। आणि त्यानंतर मग आता इकडे ताबडतोब राजेश आता अर्णवची भेट घेतो। अर्णवची भेट घेतल्यावरती राजेश सांगतो, हे बघा तुम्ही 1 आठवड्याची मुदत घेतलेली आहे, तर मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही या आठवड्याच्या मुदतीमध्ये आता जर का काही माझी मदत तुम्हाला भेटली किंवा मी तुम्हाला काही मदत करू शकलो तर मात्र तुम्ही मला नक्कीच सांगा। यावरती मग आता अर्णव म्हणतोय, तुम्ही काय मदत करणार, तुम्हाला तर काहीच आठवत नाहीये। यावरती आता राजेश सांगायला लागतो, ठीक आहे मला माहिती आहे की मला काही आठवत नाहीये पण तरी सुद्धा माझ्या बाजूने मी मदत करण्याची माझी इच्छा आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर काहीही माझ्या लायक मदत वाटली तर तुम्ही नक्कीच मला ही मदत करा असं म्हटल्यावरती अर्णव विचार करतो की बाकी काय हा वकील आहे का काय आहे कोण आहे, पण याचं डोकं मात्र सुपरफास्ट चालतं आणि त्यामुळे ठीक आहे काही झालं तरी सुद्धा याची मदत घेणं हे आता मी नक्कीच अफोर्ड करू शकतो। आता सुद्धा यांनी या
सगळ्यामध्ये ईश्वरीच्या बाजूने साक्ष घेत सगळ्यांना मात्र आता खरं सांगण्याचा जो काही प्रयत्न केला आणि त्यामुळे नक्कीच मी मदत घेऊ शकतो आणि तो सांगायला लागतो ठीक आहे, काही झालं तरी सुद्धा ज्या वेळेला गरज पडेल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन. इकडे तोपर्यंत आता मात्र राजेश विचार करतो हा डायरेक्ट माझ्याकडून काही मदत घेणार नाही, कारण कितीही झालं ना तरी सुद्धा याला अजूनही माझ्यावरती विश्वास तर नाहीच आहे आणि आता हाच विश्वास संपादन करण्यासाठी आता इकडे राजेश निघालेला आहे, तो म्हणजे मंदिरात. कारण त्याला रामनवमीच्या दिवशी त्याने सगळ्यांचं राजेश कितीही नाटक करत असला की त्याला काही आठवत नाहीये किंवा काही नाहीये तरी आता त्याचं लक्ष चौफेर असतं. इकडे तो ईश्वरी आतून पूर्णपणे तुटून गेलेली आहे आणि त्यानंतर ईश्वरी आता मात्र सांगत आहे की मी ना खरं सांगायचं तर आता या घरच्यांच्या बोलण्यामुळे इतकी हर्ट झाले की मला असं वाटते की ज्या घरच्यांच्यासाठी आता मी इतकं काही केलं तर त्या घरचे माझ्याशी असं वागत असतील तर का थांबू मी इथे. अर्णव म्हणतो स्वतःला सिद्ध करण्यासाठी. तू जर का इथून निघून गेलीस ना तर आता तूच खोटारडी आहेस हे जर का सगळ्यांनी मान्य केलं तर ते मला कधीच चालणार नाहीये आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये तुला सांगतोय की जोपर्यंत तुला आता मी निर्दोष सिद्ध करत नाहीये तोपर्यंत मी तुला इथून जाऊन देणार नाही. असं म्हणत अर्णवने आता मात्र तिला काहीही झालं तरी तू इथून जायचं नाही असं सांगितलंय. पण आता इकडे वल्लरीने अजून नाटकं केलेत की जेणेकरून ईश्वरी काहीही झालं तरी सुद्धा या घरात निघून जाईल आणि आता या घरामध्ये तिचंच राज्य राहील. एकदा का ईश्वरी निघून गेली की आता अर्णव या सगळ्याचा शोध घेणं बंद करेल आणि ती या सगळ्यामधून आता मात्र सुटून जाईल. असं म्हटल्यावरती मग आता म्हणजे हे सगळं झाल्यावरती लगेचच सगळेजण तिच्या विरोधात ऍक्ट करायला लागतात. वल्लरी सांगायला लागते आजपासून आपण आता ईश्वरीच्या हातचं काही खायचंच नाही आणि ईश्वरीला पूर्णपणे आता बायकॉट केलं जातं. त्यावरती आता बाहेरचं जेवण आणून खाल्लं जातं. अर्णवला आता इकडे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तू तुझ्या बायकोच्या हातचं खाणं खा ना, आम्ही तिच्या बायकोच्या हातचं खाणं खाणार नाही असं सांगितलं जातं. मग आता ईश्वरी बॅग भरते आणि ती सांगायला लागते की अर्णव सर मी चालले, मी आता माझ्या आईकडे चालले, मला खरं तर आईची खूप आठवण पण येते आहे. अर्णव सांगायला लागतो नाही, 1 आठवड्याचा टाइम दिलाय ना, या आठवड्याच्या टाइम मध्ये काहीही झालं तरी मी आता जीवाचं रान करेन आणि सत्य आता जगासमोर आणल्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा. असं म्हटल्यावरती ईश्वरी आता मात्र अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करते पण तो हट्टाला पेटलाय. तोपर्यंत इकडे आता राजेशने आपलं काम केलंय. त्याने वल्लरीचा पाठलाग करत मुळातच श्रीकांत धुमाळ यांचं सत्य सुद्धा आता शोधून काढलंय आणि त्यानंतर त्यांनी आता रमाकांत राजे शिर्के यांना पण शोधून काढलेलं आहे. प्रेक्षकांनो एकाच झटक्यात अशा गोष्टी पलटल्यात की त्याला रमाकांत राजे शिर्के जे ईश्वरीला इतके दिवस शोधून सुद्धा भेटलेले नाहीयेत ते रमाकांत राजे शिर्के त्याला आता भेटलेत आणि त्यानंतर त्यांना घेऊन तो आता घरी आलाय. खरी उलघडी तर आता पुढे होते. ज्या वेळेला रमाकांत राजे शिर्के यांना तो आता घरी आलाय आणि त्याच वेळेला मात्र आता ते कात्रण त्याने त्यांना दाखवले. ज्या वेळेला त्यांना ते कात्रण दाखवले त्यावेळेला रमाकांत राजे शिर्के मात्र आता गडबडलेत. हे काय, कोण तुम्ही? त्यावरती राजेश त्यांना सांगायला लागतो खरं तर मी तुम्हाला ओळखत नाही, म्हणजे कोणीतरी मी तुमचा लागतोय, खरं तर तुमच्या मुलीचा मी नवरा आहे पण मला काही आठवत नाहीये, पण आता मी तुम्हाला इकडे नेण्यासाठी आलोय, घरी चला. तुम्ही जर का घरी नाही आलात ना तर तुमच्या मुलाचा आणि तुमच्या सुनेचा संसार आता पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. रमाकांतला घेऊन आता तो ज्यावेळी आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झालेलं आहे ते म्हणजे धमाका. खऱ्या अर्थाने आता मात्र इकडे ज्या वेळेला राजेश त्यांना घेऊन येतोय आणि तेव्हाच येता तो आता धुमाळांची पण त्यांना भेट घडवून आणतोय. ज्या वेळेला धुमाळांची भेट घडवून आणलेली आहे आणि त्याच वेळेला वल्लरीचं सगळं काळं कारस्थान आता मात्र रमाकांत यांच्या समोर आलेलं आहे. प्रेक्षकांनो एका झटक्यात रमाकांतला ज्या सत्याचा आत्तापर्यंत उलगडा होत नव्हता ते सत्य रमाकांतच्या समोर आले आणि तेच सत्य आता त्यांनी सगळ्या कुटुंबाच्या समोर आणत माझ्या सात्विकाच्या मरणाला कारणीभूत या फोटोमधली बाई नाहीच आहे तर कारणीभूत ही आता वल्लरी आहे असं म्हणत सगळ्यांच्या समोर ईश्वरी आणि सुप्रिया यांना आता न्याय मिळवून दिलाय. आता हे 8 दिवस व्हायच्या आधीच राजेशने जसं काही आता यांना घरात आणलंय त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी यांना आता नक्कीच राजेशला काही आठवत नाहीये किंवा राजेश सुधारलाय या गोष्टीवरती विश्वास बसलेला आहे. खरं तर आता ईश्वरी आणि सुप्रिया या दोघींना जरी न्याय मिळाला असला तरी राजेशवरती अर्णव आणि ईश्वरी यांनी विश्वास टाकणं हे
कितपत योग्य आहे किंवा ह्या विश्वास टाकल्यामुळे अजून काही अडचणी निर्माण होणार का? येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.